तर इकडे वैभवने विडा उचललेला आहे असं अंकिता म्हणते। चला तर बघूयात नक्की कोणता विडा उचललाय। तर इकडे टीम बीचे सदस्य बसलेले असतात। तर अभिजित म्हणतो की एक सांगा, अरबाजच्या नंतर जर कोण आहे धट्टकट्ट किंवा बॉडी ज्याची आहे तो वैभव आहे। आफ्टर दॅट ऑल्सो तो त्याच्याच पाठी खेळतोय। तर पॅडी म्हणतो आता इरिनाला काहीतरी बोला, मग बघा कसा येतोय। तर अभि म्हणतो हो मग येईल असा उचकून इकडे। तर अंकिता म्हणते की काल मी तिला बोलले की बास्केटचं हे करायला, तर तो आला लगेच। मी तुला काय मदत करू शकतो का, असं तसं प्रत्येक ह्याला येतो। परत निक्की त्यावेळेस बेडमधून कपडे काढून टाकत होती, तर तो बोलला मी फक्त तिच्यासाठी आलोय, तिला कोणी काही बोलायचं नाही आणि तिला कोणी बोललेलं मी खपून घेणार नाही। तर पॅडी म्हणतो तिला सांभाळायचंच त्याने विडा उचलाय। त्यावर अंकिता देखील ॲग्री होते। अंकिता म्हणते पण त्या बाबतीत त्यांना मानलं पाहिजे की ते एकमेकांची साईड घेतात। तर अभि म्हणतो तुम्ही पण करा तसं, अंकिता तू तसं तेवढ्या पुरतं कर आणि बोल, मला नाही चालणार आर्याला असं बोललेलं। त्यावर अंकिता मजेत म्हणते आर्याला कोण काय बोललं तर मी खपवून घेणार नाही। एक वेळ माझ्यातला दामले खपवून घेईल पण निखिल खपवून घेणार नाही। तर अभिजित म्हणतो की तू असं करू शकतोस निखिल, तर आर्या म्हणते तू पण करू शकतोस, मी तुला अभिदादा म्हणते। तर तो म्हणतो मी तुझ्यासाठी खूप वेळा स्टँड घेतलेला आहे, त्यामुळे मी पहिलाच वाकडा झालाय। पण ज्यावेळेस तू बेड शेअर करायची होतीस त्यावेळेस निखिलचं नाव घेतलेलं होतंस, तू त्याचं नाव घेऊ शकतेस, त्याने आजपर्यंत तुझ्यासाठी स्टँड नाही घेतला। पण निखिल इकडे शांतच बसलेला असतो। तर टीम एमध्ये खरंच एकमेकांची साईड ते घेताना दिसतात। तर तुम्हालाही वाटतं का निकीचा विडा अरबाजने तर वैभवने इरिनाचा विडा उचललेला आहे आणि हेच बरोबर टीम बीने सुद्धा केलं पाहिजे असं यांचं इकडे मत आहे। तर तुम्ही याच्याशी ॲग्री आहात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।